महाराष्ट्र इंजिनिअरिंग कॅप राऊंडमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी भाग घेतलेला आहे, ज्यांना कॅप मध्ये कोणतीही अलॉटमेंट झाली नव्हती किंवा कॅप मध्ये अलॉटमेंट झालेली पण त्यांनी कॅप साठी बेटरमेंट केलेलं, अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी, त्यांच्या पालकांसाठी हा व्हिडिओ जो आहे तो खूपच महत्त्वाचा आहे. नमस्कार, मी साळुंके सर केमिस्ट्री या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. पहा, मी डायरेक्ट टॉपिककडे वळत आहे. पहा, या वेबसाईटवर आपण आलेलो आहे fe2026.mahacet.org. आपल्याला जी कॅप राऊंड 2 ची अलॉटमेंट चेक करायची आहे ती याच वेबसाईटवर चेक करायची आहे. पहा, या वेबसाईटवर इम्पॉर्टंट लिंक्समध्ये एक लिंक येईल, चेक प्रोव्हिजनल अलॉटमेंट स्टेटस कॅप राऊंड 1. इथे 1चा आहे ना. आता 2 साठी सुद्धा अशाच रीतीने एक लिंक येईल. त्या लिंकवर आपण क्लिक केलं म्हणजे कॅप राऊंड 2 साठी त्या लिंकवर क्लिक केलं तर ही वेबसाईट ओपन होईल. या वेबसाईटमध्ये आपण आपला जो काही ॲप्लिकेशन आय डी आहे तो एंटर करायचा आहे. एंटर डेट ऑफ बर्थ ती एंटर करायची आहे आणि सबमिट करून आपली कॅप राऊंड 2 ची अलॉटमेंट आपण चेक करू शकतो. आता असे 2 अलॉटमेंट मी तुम्हाला दाखवणार आहे की ज्यामध्ये एका विद्यार्थ्याचं बेटरमेंट झालेलं आणि एका विद्यार्थ्याचं जे अगोदरचं कॉलेज आहे तेच राहिलेलं. पहा, ते विद्यार्थी त्यांचं जे काही अलॉटमेंट आहे ती मी अलॉटमेंट इथे समोर आणत आहे. आता पहा, इथे या एका विद्यार्थी, हे लास्ट इयरचं आहे. पहा, इथे पहा, कॅप राऊंड 2 ची जी काही अलॉटमेंट आहे ती अलॉटमेंट जी आहे ती अशा रीतीने तुम्हाला दिसणार आहे. प्रोव्हिजनल अलॉटमेंट डिटेल्स. आता इन्स्टिट्यूट अलॉटेड, इथे त्या इन्स्टिट्यूटचं नाव येईल, कोर्स अलॉटेड ते येईल, चॉईस कोड अलॉटेड येईल, सीट टाईप अलॉटेड येईल, त्यानंतर प्रेफरन्स नंबर अलॉटेड आणि कॅप राऊंड अलॉटेड मीन्स कॅप राऊंड 2 ची ही अलॉटमेंट आहे. आता या स्टुडंटचं जे काही बेटरमेंट आहे ते झालं नव्हतं. अजून एक विद्यार्थी आहे की त्या विद्यार्थ्याचं बेटरमेंट जे आहे ते झालेलं. पहा, हा जो स्टुडंट आहे या स्टुडंटचं बेटरमेंट झालेलं आणि त्या स्टुडंटला कॅप राऊंड 2 मध्ये कोणतं अलॉट झालेलं आहे. सपोज हे कॉलेज अलॉटेड आहे, त्यानंतर ही ब्रांच अलॉटेड आहे, सीट टाईप अलॉटेड आहे, कॅप राऊंड अलॉटेड कॅप राऊंड 2 आहे. आता जे इन्स्ट्रक्शन्स आपल्याला लक्षपूर्वक पाहायचे आहेत ते इन्स्ट्रक्शन्स म्हणजे या अलॉटमेंटच्या खालोखाल इथे पहा, एक इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स दिलेले असतात की ज्याकडे विद्यार्थी दुर्लक्ष करतात. ओके, बॉटमला दिलेले आहेत म्हणून कदाचित. पहा, इफ अ कॅन्डिडेट गॉट बेटरमेंट इन कॅप राऊंड 2, म्हणजे कॅप राऊंड पैकी कॅप राऊंड 2 मध्ये जर बेटरमेंट मिळालेलं आहे तर कोणते इन्स्ट्रक्शन्स आहेत. You have got betterment in cap round 2. Your earlier allotment in cap round 1 is automatically cancelled. हे आपल्याला अगोदरच माहित होतं की कॅप राऊंड 2 मध्ये बेटरमेंट झाल्यानंतर आपली कॅप राऊंड 1 ची सीट जाणार आहे. ठीक आहे. इफ कॅन्डिडेट गॉट बेटरमेंट ऑर नो चेंज इन कॅप राऊंड 2, जर एखाद्या कॅन्डिडेटचं बेटरमेंट झाला असेल किंवा काही चेंज झाला नसेल, in such case if the candidate wishes to take admission in the allotted institute, ओके, जर त्या कॅन्डिडेटला त्या अलॉटेड इन्स्टिट्यूटमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे तर काय करायचं आहे. देन द कॅन्डिडेट इज रिक्वायर्ड टू गिव्ह देअर कन्फर्मेशन बाय क्लिकिंग ऑन सीट ॲक्सेप्टन्स फॉर कॅप राऊंड 2 लिंक. म्हणजे त्या कॅन्डिडेटने, अशा कॅन्डिडेटने काय केलं पाहिजे की कॅप राऊंड 2 च्या सीट ॲक्सेप्टन्स लिंकवर क्लिक केलं पाहिजे आणि फ्रीज द सीट ॲक्सेप्टन्स, म्हणजे अशा कॅन्डिडेटनी सीट ॲक्सेप्ट केली पाहिजे की ज्यांना कॅप राऊंड 1 मध्ये बेटरमेंट मिळालेलं आहे, कॅप राऊंड 2 मध्ये ज्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांनी सीट ॲक्सेप्टन्सची कॅप राऊंड 2 ची लिंक क्लिक करायची आहे, सेल्फ फ्रीज करायचं आहे जर त्यांना खरोखरच त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे तर. पुढे त्यांनी काय दिलेलं आहे, इफ कॅन्डिडेट डज नॉट टेक any action regarding the seat acceptance status, then the candidate shall be eligible for the next subsequent round. म्हणजेच कॅप राऊंड 2 नंतर होणारे कॅप राऊंड 3 असतील, कॅप राऊंड 4 असतील तर त्या राऊंडसाठी कॅन्डिडेट्स इलिजिबल असतील असंही त्यांनी सांगितलेलं आहे. आणि मग रिपोर्टिंग डेट्स फॉर ॲडमिशन इन द अलॉटेड इन्स्टिट्यूट, हे गेल्या वर्षीचं असल्यामुळे गेल्या वर्षीच्या डेट्स आणि टायमिंग त्यांनी तिथे दिलेलं आहे. इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स काय असतात
यामध्ये जर तुम्हाला कॅप राऊंड 1 मध्ये जे अलॉटेड इन्स्टिट्यूट होतं आणि त्यापेक्षा कॅप राऊंड 2 मध्ये एक बेटर कॉलेज, बेटर ब्रांच तुम्हाला मिळाली असेल, तर नक्कीच या इन्स्ट्रक्शन्स प्रमाणे तुम्ही ती ॲक्शन घेतली पाहिजे. पण लक्षात ठेवा, की कॅप राऊंड 2 मध्ये जरी तुम्ही आता बेटरमेंट केलं, ओके, तर कॅप राऊंड 3, कॅप राऊंड 4 पर्यंत तुम्ही इलिजिबल आहात. ओके. म्हणजे जर तुम्हाला अजूनही त्यापेक्षाही बेटर कॉलेज, बेटर ब्रांच हवी असेल, तर कॅप राउंड 3 आणि कॅप राउंड 4 साठी सुद्धा तुम्ही प्रयत्न करू शकता. कारण असे अनेक विद्यार्थी होते माझ्याकडे, की ज्यांनी कॅप राउंड 1 पासून कॅप राउंड 4 पर्यंत पार्टिसिपेट करत गेले आणि त्यांचं सर्वच विद्यार्थ्यांचं असंच होत नाही, पण काही विद्यार्थ्यांचं असं झालेलं आहे, की प्रत्येक कॅप राउंडच्या वेळी त्यांना एक बेटर इन्स्टिट्यूट आणि बेटर ब्रांच मिळत गेलेली आहे. म्हणून तुमचा निर्णय हा शेवटी तुमचाच असावा लागणार आहे. कारण आम्ही काय करतो, आम्ही सजेशन देत असतो, की तुम्ही जे रूल्स दिलेले आहेत त्यानुसार तुम्ही ॲक्शन घेतली पाहिजे. तुम्हाला खरोखरच असं वाटत असेल, की हे जे कॅप राउंड 2चं अलॉटेड इन्स्टिट्यूट आहे, आता मला हे चांगलं कॉलेज मिळालेलं आहे, चांगली ब्रांच मिळालेली आहे, तर तुम्ही नक्कीच योग्य निर्णय घ्याल. पण लक्षात ठेवा, कॅप राउंड 3 साठी सुद्धा तुम्ही बेटरमेंट करू शकता आणि कॅप राउंड 3 मध्ये अलॉटमेंट आल्यानंतर सुद्धा कॅप राउंड 4 साठी तुम्ही बेटरमेंट करू शकता. ओके. लक्षात ठेवा, कॅप राउंड 4चं जे काही अलॉटमेंट असेल ते फायनल असेल. कारण 1, 3, 6 रूल आणि एनी हे जे रूल्स आहेत, म्हणजे कॅप राउंड 1 मध्ये आपल्याला माहित आहे फर्स्ट जी चॉईस नंबर कोड होता तो ऑटो फ्रीज होणार होता. कॅप राउंड 2 साठी फर्स्ट 3 प्रेफरन्स नंबर जे आहेत ते ऑटो फ्रीज होणार होते. कॅप राउंड 3 साठी फर्स्ट 6 जे प्रेफरन्स नंबर आहेत ते ऑटो फ्रीज होणार आहेत आणि कॅप राउंड 4 साठी तुमच्या ऑप्शन फॉर्म लिस्टमध्ये असलेलं कोणतंही कॉलेज असेल आणि ते तुम्हाला अलॉट झालं तर ते ऑटो फ्रीज होणारच आहे. आता कॅप राउंड 2 ची जी काही अलॉटमेंट आहे ती उद्या येणार आहे. आता कॅप राउंड 2 ची अलॉटमेंट आल्यानंतर तुम्ही योग्य निर्णय घ्याल असं मला वाटतं. पण लक्षात ठेवा, कॅप राउंड 2 मध्ये जे काही मिळालेलं कॉलेज आहे त्यापेक्षा बेटर कॉलेज जर तुम्हाला मिळवायचं असेल, तर तुम्ही कॅप राउंड 3 साठी पार्टिसिपेट केलं पाहिजे, असं मला वाटत आहे. आता कॅप राउंड 1 पासून काही विद्यार्थी म्हणजे कॅप राउंड 1 मध्ये काही विद्यार्थ्यांनी ऑटो फ्रीज झालं असेल त्यांचं किंवा सेल्फ फ्रीज झालं असेल केलं असेल त्यांनी. तर त्यांनी ॲडमिशन घेतलेले आहेत. कॅप राउंड 2 मध्येही असे काही विद्यार्थी असतील, की ज्यांचं ऑटो फ्रीज होईल आणि सेल्फ फ्रीज होईल. पण असे काही विद्यार्थी आहेत, की ज्यांना कॅप राउंड 1 मध्ये सुद्धा अलॉटमेंट झाली नव्हती. कॅप राउंड 2 मध्ये सुद्धा अलॉटमेंट झालेली नसणार आहे. तर अशा विद्यार्थ्यांनी खूप काळजी घ्यायची आहे कॅप राउंड 3 ची जी काही कॉलेज लिस्ट बनवत आहात त्यासाठी. कारण जर कॅप राउंड 1 मध्ये तुम्हाला अलॉटमेंट झाली नसेल, कॅप राउंड 2 मध्ये जर तुम्हाला अलॉटमेंट झाली नसेल, तर नक्कीच तुमची जी काही कॉलेज लिस्ट तुम्ही बनवलेली आहे त्याच्यामध्ये काहीतरी डिफेक्ट आहे, काहीतरी प्रॉब्लेम आहे. तुम्ही कॉलेज लिस्ट जी बनवलेली आहे ती तुम्ही तुमच्या फायनल मेरिट लिस्ट रँकला अनुसरून बनवलेली नसणार. म्हणून तुम्हाला कॅप 1 मध्ये, कॅप 2 मध्ये अलॉटमेंट झालेली नाहीये. तर अशा विद्यार्थ्यांनी कॅप राउंड 3 साठी एक प्रॉपर कॉलेज लिस्ट बनवली पाहिजे. त्यांच्या फायनल मेरिट लिस्ट रँकमध्ये असलेले जे काही कॉलेजेस आहेत, ते कॉलेज त्यांनी त्यांच्या लिस्टमध्ये ॲड केले पाहिजेत असं मला वाटतं. आता एक जनरल सांगायचं म्हटलं तर हे जे काही इन्स्ट्रक्शन्स येणार आहेत, हे इन्स्ट्रक्शन्स तुम्हाला उद्या कळणारच आहेत. कॅप राउंड 2 मध्ये जर तुम्हाला बेटरमेंट झाली असेल, तर नक्कीच तुमचं अभिनंदन इन ॲडव्हान्स. पण कॅप राउंड 2 मध्ये जर बेटरमेंट झाली नाही, तर निराश होऊ नका. कॅप राउंड 3 सुद्धा तुमच्यासाठीच आहे. कॅप राउंड 3 मध्ये तुम्ही बेटरमेंट करू शकता आणि जर तुम्हाला तुमची कॉलेज लिस्ट वगैरे चेंज करायची असेल, ऑप्शन फॉर्म जर चेंज करायचा असेल, तर तो तुम्ही चेंज करू शकता. लक्षात ठेवा, प्रत्येक कॅप राउंडसाठी आपण कॉलेज लिस्ट अपडेट करत जायचं आहे. जर काही विद्यार्थ्यांना असं वाटत आहे, की आपण कॉलेज लिस्ट अपडेट केली, तर आपल्याला बेटर कॉलेज अलॉट होऊ शकतं. कारण कॅप राउंड 1 आणि कॅप राउंड 2 हे झाल्यानंतर
काही विद्यार्थ्यांच्या बाबतीत असं होईल की कॅप राऊंड 1 मध्ये जे काही कॉलेज अलॉट झालेलं आहे तेच कॉलेज त्यांना कॅप राऊंड 2 मध्ये अलॉटमेंटमध्ये येणार आहे, म्हणजे बेटरमेंट त्यांची होणार नाही. तर असे विद्यार्थी विचार करू शकतील की आपण जर कॉलेज लिस्ट काही अपडेट केली तर नक्कीच बेटरमेंट होण्याचे चान्सेस आहेत का? तर कॅप राऊंड 2 चे जे काही कट ऑफ येतील ती कट ऑफची रेंज तुम्ही बघितली पाहिजे आणि त्या कट ऑफनुसार तुम्ही तुमची कॉलेज लिस्ट जी आहे ती अपडेट केली पाहिजे असं मला वाटतं. कॅप राऊंड 3 साठी सुद्धा आपण कॉलेज लिस्ट अपडेटेड ठेवली पाहिजे. आता हे जे काही इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स होते हे मी तुम्हाला सांगितलेले आहेत. दोन्ही एक्झाम्पल घेतलेले आहेत की एका विद्यार्थ्याचं बेटरमेंट झालेलं कॅप राऊंड 2 साठी, एका विद्यार्थ्याचं बेटरमेंट झालं नव्हतं. तर त्या विद्यार्थ्यांनी काय केलं पुढे, तर त्या विद्यार्थ्यांनी ज्या विद्यार्थ्याचं बेटरमेंट झालेलं आहे त्या विद्यार्थ्याचं जर तुम्ही चेक केलं तर या विद्यार्थ्याचा हे पहा, प्रेफरन्स नंबर अलॉटेड 36 होता आणि हा जो विद्यार्थी होता त्याचं बेटरमेंट का झालं नाही, कारण पुढे जे काही टॉपचे कॉलेजेस होते प्रेफरन्स नंबर अलॉटेड 13 आहे, म्हणजे यापुढे एक सर्व टॉपचे कॉलेजेस असल्यामुळे या विद्यार्थ्याचं बेटरमेंट झालेलं नाही. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यांच्या प्रेफरन्सनुसार ती कॉलेज लिस्ट बनवलेली असते आणि जर कॉलेज लिस्ट परफेक्ट असेल आणि समजा पुढच्या कॉलेजचे कट ऑफ हायरच लागत जात असतील तर बेटरमेंट कसं होणार? हा पण मुद्दा तुम्ही लक्षात ठेवला पाहिजे. अशा रीतीने आपण आज या व्हिडिओमध्ये बघितलं की कशा रीतीने एका विद्यार्थ्याचं बेटरमेंट झालं नाही आणि एका विद्यार्थ्याचं बेटरमेंट झालेलं आणि यानंतर इथे खाली जे काही इन्स्ट्रक्शन्स आहेत ते आपण पाहिलेले आहेत. अजून एक अपडेट मला तुम्हाला द्यायची आहे, ती इंजिनिअरिंग रिलेटेड नाही आहे, पण ती अपडेट महत्त्वाची आहे. जर तुम्हाला सपोज फार्मसीसाठी रजिस्ट्रेशन करायचं असेल, कारण काही PCMचे विद्यार्थीसुद्धा फार्मसीसाठी रजिस्ट्रेशन करतात, तर लक्षात ठेवा ती जी डेट आहे ती एक्सटेंड करण्यात आलेली आहे. आता ते नोटीस हे पहा, ही डेट जी आहे ती एक्सटेंड करण्यात आलेली आहे. 14 ऑगस्टपर्यंत 5 वाजेपर्यंत ती डेट आहे ती एक्सटेंड करण्यात आलेली आहे. काही विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगमध्ये लोअर कॉलेज, लोअर ब्रांच मिळालेली असते आणि असे विद्यार्थी एक पर्याय म्हणून, एक ऑप्शन म्हणून फार्मसीचा विचार करू शकतात. मी सर्वच विद्यार्थ्यांना सांगत नाहीये, पण PCMचे विद्यार्थी तिथे फार्मसीसाठी एलिजिबल असतात. म्हणून मी हे अपडेट जे आहे ते तुम्हाला देत आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? एक लाईक करून कळवा. तुमचे काही डाउट्स असतील, काही तुम्हाला क्वेश्चन विचारायचे असतील तर कमेंट सेक्शन तुमचाच आहे. मी इथे थांबतो. धन्यवाद.